शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी तुमचा व जीवनचा मित्र घनश्याम हेमाडे. शेतकरी बंधूंनो, आपली जी वेब सिरीज चाललेली आहे शेतीतील सूक्ष्म वीर आणि त्या सूक्ष्म वीरांचं आपण जे सेशन घेतो आहे डे बाय डे प्रत्येक विषयावरती आपण बोलतो आहे. आजही एका महत्वाच्या सूक्ष्म वीर वरती आपण बोलणार आहोत. त्या सूक्ष्म वीराचं नाव आहे बॅसिलियस थोरंजियस वार क्रस्टकी, त्याला आपण BTK म्हणतो. आणि सेशन सुरू होण्याच्या अगोदरच मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की BTK हा जीवाणू आहे की बुरशी, व तसेच BTK हा बुरशीवर काम करतो का किडीवरती काम करतो? या प्रश्नांचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. तर सेशनला सुरू करण्यापूर्वी मागच्या सेशन मध्ये ज्या भाग्यवान विजेत्यांनी विनर झाले त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभारही मानतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो. आणि आज जो महत्वाचा विषय आहे BTK या विषयी आपण चर्चा करणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या की BTK जो आहे बॅसिलस थोरंजियस वार क्रस्टकी, ज्याला आपण BTK म्हणतो, तर आपण जर मायक्रोस्कोप मध्ये बघितलं ह्या इमेज मध्ये तर अशा पद्धतीने हा BTK दिसतो. आणि आपण जर कृषी क्षेत्राचा जर अभ्यास केला तर शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या की कृषी क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे संकट येतात आणि अनेक प्रकारचे संकटांमध्ये जसं की तुमचं रोग असतं, कीड असते, नैसर्गिक आपत्ती असते, या सगळ्या आपत्तींपैकी सुद्धा महत्वाची जी आपत्ती आहे ज्याच्यामुळे आपलं खूप मोठं नुकसान होतं, त्या नुकसानामध्ये मोठा रोल हा कीडकांचा असतो. आणि या किडीच आपल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत असतात. आणि या किडीने जर नुकसान नाही केलं तर आपलं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढू शकतं. आणि प्रामुख्याने जर आपण बघितलं तर सर्व किडी ज्या आहेत त्या अळी अवस्थेमध्ये, अंडी अवस्थेमध्ये असतात, त्यानंतर अळी अवस्थेमध्ये असतात, त्यानंतर कोळी अवस्थेमध्ये असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या किडी आहेत या वेगवेगळ्या प्रकारच्या किडी आपल्या पिकांचं नुकसान करत असतात. आणि भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये किडींचे दरवर्षी अनेक प्रचंड नुकसान होतं किडींमुळे. आणि हवामानातील बदल हा सुद्धा दिवसेंदिवस बदल होत चाललेला आहे. आणि या कारणामुळे सुद्धा किडींचा प्रादुर्भाव आपल्या पिकांवरती खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. हे सुद्धा प्रामुख्याने कारण आपल्या पिकांचा नुकसान होण्यामागचं आहे. तर किडी जर आपण बघितल्या तर अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या किडी असतात, ज्याच्यामध्ये तुमची पानं खाणारी किडी असेल, तुमची फुलं आणि फळं खाऊन पिकाला कमकुवत करणारी कीड असेल. त्यानंतर किडींचे जर आपण वेगवेगळ्या अवस्था बघितल्या तर एक अवस्था असते अंडी, दुसरी अवस्था असते अळी, आणि कोश अवस्था आणि पतंग अवस्था. शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या की जर तुम्ही चांगला अभ्यास केला आणि तुम्हाला जर लक्षात आलं तर सगळ्यात जास्त घातक स्टेज जी असते ही असते तुमची अळी अवस्था आणि दुसरी असते तुमची पतंग अवस्था. कारण अंडी अवस्थेमध्ये एवढं पिकावरती नुकसान होत नाही, पण जर पतंग अवस्था जर तुम्ही बघितली तर पतंग अवस्थेमध्ये सुद्धा पिकांचं अतोनात नुकसान होत असतं. पण अंडी अवस्था आणि कोश अवस्था या दोन्ही अवस्थेमध्ये पिकांचं फारसं नुकसान होत नाही. म्हणून आपल्याला ही अवस्था आणि ही अवस्था सांभाळावी लागते. आणि या दोन्ही अवस्था सांभाळण्यासाठी आपल्याला काय प्री प्लॅन करावे लागतात. आणि ते प्री प्लॅन करण्यासाठीच आज आपण काय करतोय, चर्चा करतोय, ज्यामध्ये तुमची सगळ्यात जास्त जी घातक अवस्था मी सांगितली अळी अवस्था असते. आणि त्याच्यामध्ये लिप्टेप्टोरा या पतंग वर्गातील जी अळी आहे ही आपल्या पिकाचं जास्त नुकसान करत असते. आणि याला आपण ओळखून जर आपण त्याची उपाययोजना वेळेवरती केली तर आपण आपल्या पिकाचं होणारं नुकसान आपण वाचवू शकतो. आता किडींचे जर आपण वर्गीकरण बघितलं तर त्याच्यामध्ये एक पाने खाणारी जी अवस्था असते, म्हणजे पाने खाणारी अवस्था असेल, रस शोषणारी कीड असेल, तुमचं फळ आणि खोड पोखरणारी अळी असेल, आपण ज्याला बोरर म्हणतो,
त्यानंतर धान्याला लागणारी कीड. म्हणजे या तिन्ही स्टेज पासून जरी तुम्ही वाचवलं तर शेवटच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जे काही अन्नधान्य आहे किंवा जे तुमचं पीक आहे ज्याचं ज्या ठिकाणी तुम्ही स्टोरेज करतात तर त्या ठिकाणी जरी तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली नाही तरी सुद्धा तुमचं पिकाचं हार्वेस्टिंग नंतर सुद्धा नुकसान होत असतं. म्हणून ही शेवटच्या स्टेजमध्ये सुद्धा तुम्हाला कीड ही त्रास देत असते आणि या विविध अवस्था आपल्या पिकाला नुकसानदायक ठरतात. आता बघा अळीवर्ग कीड जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये कापसावरची आपण ब्लोवर्म म्हणतो, त्यानंतर फाल आर्मीवर्म म्हणतो आणि ह्या ज्या दोन्ही तिन्ही ज्या स्टेजेस आहेत तुमच्या बॉल वार्म असेल किंवा फाल आर्मी वार्म असेल या ज्या स्टेज आहेत या एकदम त्यांच्या खादाड स्टेज असतात आणि ह्या ज्या किडी आहेत या एकदम खादाड किडी आहेत आणि या ज्या किडी आहेत या तुमच्या पिकांचे पानं असेल फुलं असेल त्यानंतर तुमचे फळ असेल ह्या वेगवेगळ्या स्टेजमध्ये खादाड स्वभाव असल्यामुळे पिकांचं काय करत असतात वेगवेगळ्या स्टेजमध्ये नुकसान करत असतात आणि ह्या सगळ्यांना जर आपण रासायनिक कीटकनाशकांचा जरी वापर केला तर या रासायनिक कीटकनाशकांमुळे काय होतं यांची रेजिस्टन्स पॉवर डेव्हलप होते आणि रेजिस्टन्स पॉवर जर डेव्हलप झाली तर तुम्हाला माहिती आहे की अतोनात कीटकनाशक जरी आपण वापरली आलटून पालटून जरी कीटकनाशक वापरली तरी सुद्धा ह्या किडी कोणत्याही केमिकल इन्सेक्टिसाइडला जुमानत नाही किंवा त्याला प्रतिसाद देत नाही. त्यांचं कार्य हे तसंच चालू ठेवतात. त्यालाच रेजिस्टन्स पॉवर असे म्हटले जाते. बघा आपण जर काही पद्धतींमध्ये चेंज केला जर आपण या किडींना जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर ह्या काही 4 प्रॅक्टिसेस आहेत या प्रॅक्टिसेस मध्ये जर आपण बदल केला तर नक्कीच किडींवरती नियंत्रण करू शकतो आणि आपल्या उत्पादनात आपण वाढ करू शकतो. उत्पादनात वाढलं की आपोआप आपला नफा वाढला यात काहीही शंका नाही. ज्याच्यामध्ये आहे तुमची जी कल्चरल प्रॅक्टिस जे आपल्या आजोबांनी आपल्या वडिलांनी जी आपल्याला प्रॅक्टिसेस शिकवलेल्या आहेत त्याला आपण काय म्हणतो कल्चरल प्रॅक्टिस. जे परंपरागत चालत आले ती प्रॅक्टिस. यांत्रिक पद्धत सध्या आता जी काही मॉडर्न पद्धत झाली आहे ती पद्धत. जैविक पद्धतीमध्ये सुद्धा काही डेव्हलपमेंट झालेले आहेत आणि आज आपण जैविक पद्धतीवरतीच बोलत आहोत. या सगळ्या पद्धतींपैकी एक जी जैविक पद्धत आहे जी खूप महत्वाची आहे निसर्गाला धरून आहे ती एक जैविक पद्धत आहे. चौथी आहे भौतिक पद्धत ज्याला आपण फिजिकल पद्धत म्हणतो आणि 5वी आहे रासायनिक पद्धत ज्याला आपण केमिकल इन्सेक्टिसाइड म्हणतो त्याला आपण केमिकल प्रॅक्टिसेस म्हणू. बघा मशागतीच्या काही पद्धतींमध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये जर आपण जी रेग्युलर प्रॅक्टिस आहे ज्याच्यामध्ये खोल नांगरट करणं असेल पिकाची फेरपालट असेल आंतरपीक पद्धती असेल सापळा पिकं असतील कारण पिकांच्या पद्धती जरी चेंज केल्या तर अशा बऱ्याचशा किडी आहेत या ठराविक पिकांवरतीच अटॅक करतात आणि आपण जर पीक पद्धती बदलली किंवा सापळा पीक पद्धतींचा जर अवलंब केला असे काही पिकांची आपण लागवड केली तर आपण किडीला नियंत्रण करू शकतो. त्यानंतर आपण भौतिक पद्धतीमध्ये जर बघितलं तर तापमानाचा वापर ज्या ठिकाणी जर खरोखर आपण हीटचा जर फरक पडत असेल तर किडींना मरायला म्हणजे मारायला सुद्धा हीट कारणीभूत ठरते. आर्द्रतेमुळे सुद्धा किडींच्या वाढीवरती परिणाम होतो. प्रकाशाचा वापर अति नील सूर्यप्रकाश जरी पडला तरी किडींच्या वाढीवरती परिणाम होतो आणि ध्वनी ऊर्जेचा वापर याचा सुद्धा आपण वापर केला तरी सुद्धा आपण किडींना काय करू शकतो नियंत्रणात आणू शकतो. आणि यांत्रिक पद्धतीने जर आपण गेलो तर हाताने वेचणं म्हणजे सगळ्यात महत्वाचं हाताने वेचणं हे बऱ्याचशा ठिकाणी आपण प्रत्येक पुस्तकामध्ये प्रत्येक याच्यामध्ये वापरलं जातं पण आता सध्याच्या लेबर प्रॉब्लेममुळे ह्या सगळ्या गोष्टी तो आपल्याला अडचणीच्या ठरतात पण ज्यांना शक्य आहे ते करू शकतात. हाताने तुम्हाला कीड वेचणं असेल कामगंध सापळे लावणे असेल विषारी सापळे जे केमिकल वेगवेगळे ट्रॅप्स येतात मार्केटमध्ये त्या ट्रॅपचा आपण वापर करू शकतो. चिकट सापळे आपण ज्याला म्हणतो की येलो स्टिकी ट्रॅप हे सुद्धा इन्सेक्ट जे असतात म्हणजे जे काही फ्लाइंग इन्सेक्ट्स असतात वेगवेगळे कीड असतात ज्यांना पंख असतात पतंग अवस्था जी असते या पतंग अवस्थेमध्ये येलो प्रकारचे ब्ल्यू कलरचे व्हाईट कलरचे असे वेगवेगळे ट्रॅप्स येतात ते या ट्रॅप्स मध्ये सुद्धा काय होतात हे इन्सेक्ट अट्रॅक्ट होतात किंवा तुम्ही कामगंध सापळे आपण म्हणतो ज्याला फेरोमेन ट्रॅप्स म्हणतो तर या फेरोमेन ट्रॅप्सने सुद्धा आपण किडीला अट्रॅक्ट करून नरला अट्रॅक्ट करून ट्रॅप करू शकतो.
त्यानंतर तुमची रासायनिक पद्धत की ज्या जैविक शेतीच्या पूर्णपणे विरोधात आहे, पण ही रासायनिक पद्धत आता जी काही आपली क्रांती झालेली आहे, हरित क्रांती झाली आहे, या हरित क्रांतीनंतर आपण या पद्धतीला खूप महत्व देतो. तर त्याच्यामध्ये तुमचे स्पर्शजन्य कीटकनाशक असतील, ज्याच्यामध्ये तुमचं फिप्रोनिल येतं, लॅम्ब्रोसायलोथ्रिन येतं, त्यानंतर अंतरप्रवाही कीटकनाशक असतील, त्याच्यामध्ये तुमचं इमिडाक्लोपिड आणि थायमेथॉक्झाम यासारख्या कीटकनाशके वापरून सुद्धा तुम्ही तुमच्या शेतामध्ये आलेली किडीला नियंत्रण मिळवू शकता. बघा, रासायनिक जे काही कीटकनाशक आहेत, बुरशीनाशक आहेत, तणनाशक आहेत, आज तर आपण वेगळ्या टॉपिकवरती बोलत आहोत की ज्या टॉपिकचं उत्तर आहे की आपण किडींवरती बोलत आहोत. म्हणजेच उत्तर काय आहे? बॅसिलस तुरंजियस वार कृष्टकी ही काय आहे? जीवाणू आहे आणि हा जीवाणू किडींना मारण्यासाठी मदत करतो, मारतो. मग हे केमिकलचा जर आपण वापर केला तर त्याचा दुष्परिणाम काय होतो? त्यांची रेजिस्टन्स पॉवर डेव्हलप होते. विषारी अंश जे काही तुमचं गहू असेल, बाजरी असेल, द्राक्ष असेल, फळबाग बागा तुमचं पेरू असेल, डाळिंब असेल, जेवढ्याही प्रकारच्या फळभाज्या असतील, फळ पिकं असतील, या सगळ्यांमध्ये विष केमिकल प्रॅक्टिसमुळे होतं आणि जमिनीचं सगळ्यात मोठं नुकसान या केमिकल पेस्टिसाइड्समुळे होतं. बघा, जैविक पद्धतीने जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा काही पद्धती आहेत की आता नैसर्गिक काही शत्रू आहेत. आपण त्याच्यामध्ये नैसर्गिक शत्रूमध्ये अशा काही भक्षक किडी असतात. ह्या काय करतात? फक्त एन्व्हायरमेंट मध्ये फिरतात आणि जी कीड सापडेल, ज्या किडीवरती ते जगतात की जी कीड ते खाऊ शकतील, अशा किडींना काय करतात? ते डायरेक्ट कॅच करतात, त्याला खातात आणि आपोआप किडींचं नियंत्रण करतात. त्याला आपण जैविक पद्धतीने नियंत्रण म्हणतो किंवा निसर्गाने दिलेली आपल्याला एक अनमोल शक्ती असते, ज्याच्यामध्ये बघा तुमचं क्रायसोफरला असेल, लेडीबर्ड बिटल असेल. म्हणजे ज्यांनी ज्यांनी लेडीबर्ड बिटल, बरेचसे शेतकरी बांधव आहेत की ज्यांनी लेडीबर्ड बिटलचा सुद्धा वापर आपल्या शेतीमध्ये केलेला आहे. क्रायसोफरला असेल, त्यानंतर तुमच्या परोपजीवी काही ज्या किडी आहेत की ज्या अंडी घालतात, अशा अंडी घालणाऱ्या म्हणजे अंडी घालतात शरीरामध्ये जाऊन किडींच्या आणि एक असं टॉक्झिन सोडतात आणि हळूहळू त्या किडींच्या पोटामध्ये जाऊन त्यांच्यामधलं जे काही अन्नद्रव्य आहे हे किडींचं फूड असतं आणि ते हळूहळू ते घेतात आणि त्या किडीला हळूहळू मारतात. आणि रोगजनक सूक्ष्मजीव, ज्याला आपण जे काही सूक्ष्मजीव असतात ते काय करतात? रोग पसरवण्याचं काम करतात, ज्याला आपण रोग पसरून या किडींना मारण्याचं काम करत असतात. जैविक पद्धतीने जर आपण नियंत्रण बघितलं तर जैविक पद्धतीने नियंत्रण म्हणजे काय असतं की जे सूक्ष्म मायक्रोब्स आहेत, हे मायक्रोब सुद्धा किडीला मारण्याचं काम करतात. ज्याच्यामध्ये तुमचं बॅक्टेरियामध्ये जर आपण बघितलं तर ज्याच्यावरती आज आपण बोलतो आहोत, सूक्ष्म बीटीके. तर हा जो बीटीके आहे तर तो काय आहे? जीवाणू आहे, ज्याच्याविषयी मी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. बॅसिलस तुरंजियस वार कृष्टकी हा पतंग आणि अळी या किडींना मारण्याचं काम करतो. त्यानंतर थोरंजेस इस्ट्रॅजेनिसिस हा फक्त आणि फक्त कशाला मारतो? हा सुद्धा एक जीवाणू आहे, पण हा मारतो यांना आपलं काय म्हणतो? डास, जे आपण मच्छर म्हणतो, मॉस्किटो म्हणतो, त्या मॉस्किटोवरती तो काम करतो. आणि बुरशी मध्ये जर आपण बघितलं तर व्हर्टिसिलियम लेकानी असेल, बिवेरिया बॅसिना असेल, मॅटरायझियम एनेस्पेली असेल आणि त्यानंतर आपण जे म्हणतो व्हायरसेस, तर असेही काही व्हायरसेस आहेत, त्याला आपण एनपीव्ही म्हणतो. त्या एनपीव्हीचा फुल फॉर्म आहे न्यूक्लिअर पॉलिहायड्रोसिस व्हायरस. हा जो एनपीव्ही आहे याच्याने सुद्धा आपल्याला जैविक पद्धतीने किडीचं नियंत्रण करता येतं. पण लक्षात घ्या, बीटीके हा ऍग्रिकल्चर मध्ये वापरला जातो आणि बीटीआय हा जनरली जिथे मॉस्किटो आहे अशा ठिकाणी वापरला जातो. मग अळीवर्गीय किडींचं नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशके बॅसिलस तुरंजियस वार कृष्टकीचा उपयोग कसा केला जातो? त्याचा मोड ऑफ ऍक्शन काय आहे? या स्पेसिसचा
शोध कधी लागला, कधीपासून हे शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध झालं नैसर्गिक पद्धतीने, तर ते हजारो वर्षापूर्वीपासून आहे. पण त्याचं संशोधन कधी झालं हे आपण बघूयात. बघा, याचा जर आपण हिस्ट्री बघितली, कारण प्रत्येक गोष्टीची एक हिस्ट्री असते, तर 1901 मध्ये इशिवाता यांनी ह्या बॅक्टेरियाचा शोध लावला आणि जर्मन शास्त्रज्ञ यांनी 1911 मध्ये ॲन्स्टन बर्लिन या विद्यापीठामध्ये त्यांनी याचा अभ्यास केला आणि पिठातील पतंगाच्या अळीमध्ये काय असतो, हा जो जीवाणू आहे आणि आपला जो किडीवरती जो पतंग पसरवतो आणि त्या पतंगाच्या खालच्या बाजूने त्यांना मायक्रोस्कोप असेल किंवा त्यावेळची जी टेक्नॉलॉजी असेल, त्यांनी बघितलं की हा जो जीवाणू आहे हा हळूहळू किडीला मारतो. आणि मग जेव्हा 1901 ते 1911 पर्यंत संशोधन येऊन पुढे त्यांचं संशोधन वाढत गेलं आणि ह्या बॅक्टेरियाचं नाव जर्मनीतील एका थुरंजियस म्हणजे थुरंजिया नावाच्या प्रांतावरनं त्याला बॅसिलस थुरंजियस वार कष्टकी हे नाव देण्यात आलं. हा सुद्धा इतिहास तुमच्यासाठी महत्वाचा आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्या, हा जो जीवाणू आहे आणि हा जीवाणू कीटकनाशक म्हणून काम करतो, हा नैसर्गिक एक चमत्कार मानला जातो, कारण हा असा पहिला बॅक्टेरिया आहे जो कीडनाशक म्हणून कार्य करतो. बघा, हा जर आपण लॅब मध्ये बघितला तर मायक्रोस्कोप मध्ये तो कसा दिसतो मी तुम्हाला त्याचे क्रिस्टल दाखवले, पण हा जर आपण प्लेट वरती वाढलेला बघितला तर अशा पद्धतीने त्याची प्लेट वाढलेली दिसते. आणि बॅसिलस थुरंजियस वार कुष्ठकी हा जीवाणू प्रामुख्याने जमिनीतील सॉइल बॅक्टेरियम म्हणून आढळतो आणि हा एक ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की सुडोमोनास फ्लोरोसेन्स हा ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे आणि बॅसिलस सबटिलिस हा ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे. तसंच बॅसिलस थुरंजियस वार कुष्ठकी हा सुद्धा ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे, म्हणून याचे स्पोरुलेशन तयार होतात. हा स्पोर फॉर्म मध्ये जातो. निर्माण करणारा जीवाणू आहे जे मी तुम्हाला सांगितलं. बघा, हे जर आपण मायक्रोस्कोप मध्ये बघितलं आणि याचे जर तुम्ही याचे क्रिस्टल जर बघितले तर हे क्रिस्टलच कसं विष असतं हे तुम्हाला पुढच्या काही ज्या ग्राफिक्स आहेत या ग्राफिक्स मधून मी तुम्हाला दाखवणार आहे. पण तुम्ही जर हे व्यवस्थित बघितलं आणि याचा जर तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवला तर हे जे छोटे 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 जे क्रिस्टल्स आहेत हे क्रिस्टल्सच किडीसाठी विष पसरवण्याचं काम, विष टाकण्याचं काम हे करत असतात. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बॅसिलस थुरंजियस वार कुष्ठकी, बॅसिलस थुरंजियस इस्ट्रोजेनेसिस आणि बॅसिलस थुरंजियस टेनोब्रायनसिस हे काय करतं, भुंगेऱ्यावरती काम करतं. म्हणजे बीटीके, बीटीआय आणि भुंगेऱ्यावरती काम करणारा तुमचा बॅसिलस थुरंजियस टेनो म्हणजे बीटीटी असं आपण त्याला म्हणू शकतो. तर अशा वेगवेगळ्या स्पेसिस, कारण त्याच्या हजारो स्पेसिस निसर्गामध्ये आहेत ज्याच्यावरती वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी संशोधन केलं आहे. आणि प्रत्येक बीटी नावाच्या बॅक्टेरियाचा रोल हा वेगवेगळा आहे, कारण हा वेगवेगळा बीटी वेगवेगळ्या कीटकांना मारण्याचं कार्य करतो. बॅसिलस थुरंजियस वार कुष्ठकी हा जो बॅक्टेरिया जर आपल्याला ग्रो करायचा असेल किंवा त्याचे जर बेनिफिट्स आपल्याला बघायचे असतील तर 30 ते 35 डिग्री टेम्परेचर असेल तर ह्या बॅक्टेरियाची ग्रोथ चांगली होते. म्हणजे आपल्याला जर समजा वातावरणामध्ये जर 25 ते 30 डिग्री टेम्परेचर असेल तर आपल्याला काम कम्फर्टेबल वाटतं, 35च्या पुढे गेले तर ठीक ठीक वाटतं, पण 40-45 डिग्री मध्ये जर आपण हीट मध्ये काम करायचं म्हटलं तर लवकर आपली काय होते, एनर्जी डाऊन होते, आपल्या शरीरातलं डिहायड्रेशन होतं. शरीर आपलं डिहायड्रेट झालं की आपल्या शरीराला पाण्याची गरज पडते. मग आपण जसं कमकुवत होतो किंवा आपली कार्यक्षमता कमी होते तसं या किडींची सुद्धा कार्यक्षमता एक पर्टिक्युलर टेम्परेचर मध्ये अवलंबून असते आणि या पर्टिक्युलर टेम्परेचर मध्येच त्या ग्रो होतात. आणि 25-30च्या आत जर त्याचं टेम्परेचर आलं, हीट जर कमी झाली तर त्याची ग्रोथ कमी होते. आणि सगळ्यात महत्वाचं याला पीएच लागतो अल्कधर्मी. जर तुमचा पीएच 7 हा खूप महत्वाचा प्रश्न आहे शेतकरी बांधवांनो, लक्षात घ्या की जर याचा पीएच 7 ते 8च्या दरम्यान असेल
तर हा त्याचं कीटकनाशक म्हणून जो रोल आहे हा खणखणीत बजावतो. पण त्याचा जर पीएच कमी झाला तर त्याची इफिशियन्सी म्हणू, कार्यक्षमता म्हणू, ती कमी होते. म्हणून बघा, पीएच 5 पेक्षा कमी त्याची वाढ होत नाही, वाढ खुंटते. म्हणून आपल्याला बऱ्याच वेळेस जर अशी परिस्थिती असेल, रिझल्ट आले नाही असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा या दोन्ही गोष्टी चेक करणं मात्र गरजेचं आहे. आणि हा जो बॅक्टेरिया आहे, हा बॅक्टेरिया ग्राम पॉझिटिव्ह असल्यामुळे हा स्पोरुलेशन मध्ये जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं या बॅक्टेरियाला लागतं एरोबिक बॅक्टेरिया असल्यामुळे याला लागतो ऑक्सिजन. आणि ज्या ज्या ठिकाणी ऑक्सिजन जास्त प्रमाणात असेल त्या ठिकाणी त्याची ग्रोथ होण्याची जी क्रिया आहे ही फास्ट होत असते. बघा, बॅसिलस थोरॉन्जियसचं मोड ऑफ ऍक्शन काय आहे, तर आपण जर बघितलं तर बीटीची कार्यपद्धती फार गुंतागुंतीची तर आहे, पण काय रोमांचिक. म्हणजे काय, नैसर्गिक हा एक चमत्कार आहे की एक बॅक्टेरिया म्हणून, कीटनाशक म्हणून तो काम करतो. तर तो एक रोमांचक कार्य करतो आणि सगळ्यात महत्वाचं तो स्टमक पॉइझन म्हणून काम करतो. म्हणजे पोटाच्या गट्स मध्ये तो गेला आणि गट्स मध्ये गेला तरच तो किडींना मारण्याचं काम करतो. गट्स मध्ये गेला नाही तर किडीला मारत नाही. आणि त्यातल्या त्यात जर तुमचा गट्सचा पीएच अबोव 7 असेल तरच तो रिझल्ट देतो आणि तरच त्याचे विष पसरवतो. आणि हा स्पर्शजन्य कीटकनाशक म्हणून काम करत नाही. तर तो अळीने जेव्हा खाल्लं, म्हणजे पाने खाणारी अळी असेल, फळ पोखरणारी अळी असेल, फळ खाणारी अळी असेल, अशा अनेक प्रकारचे जे अळ्या असतात, या अळ्यांच्या ठिकाणी जर आपण बीटीकेचा स्प्रे केलेला असेल, अशा ठिकाणी जे बीटीकेचे स्पोर पानात फळावर पडलेले असतील, अळीने जर ते खाल्ले, त्यांच्या गट्स मध्ये आले, तर त्याचे जे क्रिस्टल आहेत हे क्रिस्टल विष म्हणून कार्य करतात. म्हणून तुमची कीड मरते. पण जर तुम्ही बीटीकेचा स्प्रे केला आणि तिथं जर कोई म्हणजे त्याने खाऊन घेतलं नाही तर तुम्हाला रिझल्ट येणार नाही. बघा, आता याच्यामध्ये जर बघितलं तर अळीद्वारे सेवन, जे मी तुम्हाला डायजेशन सिस्टीम सांगितली, या डायजेशन सिस्टीम मध्ये मी तुम्हाला हेच सांगितलं की काय क्राय प्रथिने निर्माण करण्यासाठी आणि डेल्टा एन्टॉक्सिन म्हणजे जो काही त्याचं टॉक्झिन आहे, हे डेल्टा टॉक्झिन तो निष्क्रिय होता आणि हे निष्क्रिय झाल्यामुळे त्याचा रिझल्ट वरती परिणाम दिसून येतो. आणि जोपर्यंत ते खात नाही, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी समजून सांगितलेल्या आहेत. जेवढे जास्त तुकडे तो खाणार तेवढ्या आपण किडीवरती त्याला कंट्रोल मिळणार आणि तरच तो कीड काय होणार, मृत्युमुखी पडणार. आता अल्कधर्मी वातावरणात विघटन, जे मी तुम्हाला सांगितलं की अल्कधर्मी वातावरण असेल तरच तो काय करणार, प्रोटॉक्झिन मुक्त करणार. म्हणजे जर तुम्हाला टॉक्झिसिटी जर पाहिजे असेल तर त्याचा पीएच अल्कधर्मी असेल तरच तो कार्य करणार आणि तरच तो काय करणार, किडीला मारणार. सक्रिय विषारी प्रथिने तयार होणे, म्हणजे जेव्हा आपण प्रथिनांचा विषय म्हणतो, प्रोटीएस म्हणजे तुमचं प्रोटोलिसिस असेल, प्रोटीएज असेल किंवा तुमचं टॉक्झिन्स असेल, ह्या सगळ्या टॉक्झिनसाठी आपल्याला जे काही सक्रिय किडीच्या बॉडीमधलं टेम्परेचर असेल, किडीच्या बॉडीमधला पीएच असेल, किडीच्या बॉडीमध्ये जे काही बीटीकेचे स्पोर गेलेले असतील, ह्या सगळ्यांसाठी सगळ्यात महत्वाचा आहे तुमचा अल्कधर्मी पीएच. आणि हे विषारी तुकडे पोटाच्या आत अस्तराकडे, म्हणजे बॉडीमध्ये जे काही अस्तर असतं त्या अस्तराकडे इपिथिलियम प्रवास करतात आणि किडीला काय करतात, मारतात. हेच त्याचं मेन कारण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं रिस्पेक्टरी सिस्टीम, जे आता जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये रिस्पेक्टरी सिस्टीम वरती मी बोलत आहे. आणि रिस्पेक्टरी सिस्टीम काय असते की ज्या किडींना छोटे 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 असे काय म्हणतात ना, घडीज असतात किंवा त्याला असे वेगवेगळ्या पद्धतीचे अस्तर्स असतात. या अस्तर्सच्या रिस्पेक्टरी सिस्टीमने हे जे स्पोर असतात, हे स्पोर त्या आतमध्ये जाऊन त्या रिस्पेक्टरी सिस्टीम मध्ये त्या चिटकून बसतात. आणि रिस्पेक्टरी सिस्टीम मध्ये जर गेले, मध्ये स्टमक मध्ये गेले की आपोआप त्याचे काय करतात, विषारी क्रिस्टल तयार करतात. आणि विषारी क्रिस्टल जे ते तुमच्या रिस्पेक्टरी सिस्टीम मध्ये जाऊन त्यांना प्रॉपर बाइंडिंग, हे बघा, बाइंडिंग न
झाल्यास विष्ठेद्वारे जातं. म्हणजे समजा हे प्रॉपर रेस्पेक्टिव्ह सिस्टीम मध्ये गेलं, विष बाइंड झालं, विष सोडलं, मेलं. पण जर ते बऱ्याचशा किडींमध्ये तशी रेजिस्टन्स पॉवर ठेवलेली झालेली आहे आणि बाइंडिंग नाही झालं तर ते विष काय पडतं, विष्ठेद्वारे बाहेर पडतं, किडीला मारत नाही. आणि हे अशा सिस्टीम या ठराविकच किडींमध्ये असल्यामुळे बीटीके फक्त त्यांच्यावरतीच काम करतो, मानवावरती, जनावरांवरती, निसर्गावरती याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. याचीही नोंद घेणं गरजेचं आहे. छिद्र निर्मिती आपण म्हणतो पोर, ज्याला आपण काय म्हणतो पोर, जर ही पोर जर त्याने प्रॉपर केलं, बघा हा जो पोर आहे, तर सगळ्यात महत्वाचं पडद्याच्या मागे जी सेल मेम्ब्रेन असते त्या सेल मेम्ब्रेन मध्ये घुसतात, तिथे काय करतात, छिद्र निर्माण करतात. आणि छिद्र निर्माण केल्यामुळे या छिद्रामुळे पेशींची संरक्षण यंत्रणा कोलमडते. साहजिकच आहे की तुमच्या बॉडीमध्ये जर छिद्र पडले, छिद्रांचं जाळं निर्माण केलं, त्याच्या ऑस्मोटिक प्रेशर वरती काय येतो, लोड येतो. आणि ऑस्मोटिक प्रेशर लोड आल्यामुळे या किडी आपोआप मरून जातात. हा त्याचा मागचं खरं कारण आहे. आणि हे सगळं जे काही चाललेलं आहे हे नैसर्गिक पद्धतीनेच कंट्रोल करण्याचं काम या सगळ्या जे काही बीटीकेच्या स्पेसीज आहेत या करत असतात. पेशींचा नाश आणि अर्धांगवायू आपण जे काय म्हणतो पॅरालिसिस करणे, तर पॅरालिसिस करणे म्हणजे काय, छिद्र पडल्यामुळे आतड्यांच्या पेशी फुगतात आणि फुटतात. आतड्यांतील द्रव कीटकांच्या शरीरात रक्तद्राव म्हणजे आपण जे म्हणतो हेमिलोफी हा मध्ये मिसळतो आणि यामुळे रक्ताचा पीएच बदलतो. आणि जे मी पुन्हा सांगतो की पीएच वरती त्याचा खूप मोठा इफेक्ट होतो, आपोआप शरीरामध्ये पसरतो आणि त्याला काय होतं, पॅरालिसिस होतं. आणि पॅरालिसिस करून बीटीके किडीला मारत असतो. हे त्याच्या मागचं महत्वाचं कारण आहे. बघा आता या ज्या आपण टेक्निकली जर आपण बघितलं, हे काही ज्या इमेजेस आहेत, या इमेजेस काही मायक्रोस्कोपिक आहेत, काही इमेजेस क्रिएट केलेले आहेत. पण जे मी तुम्हाला म्हणतोय की हे बघा इथे तो इंजेक्ट होतो म्हणजे इंजेक्शन करतो. आणि हा जो क्रिस्टल आहे म्हणजे हा बीटीकेचा काय आहे, स्पोर आहे. आणि हा स्पोर हळूहळू मध्ये जातो. इथे पीएच कमी असतो, इथे पीएच त्याचा वाढत जातो. आणि ज्या प्रॉपर मधला जो स्टमक आहे, आपण जो गट्स म्हणतो, या गट्स मध्ये गेल्यानंतर पीएच त्याचा वाढतो आणि आपोआप हे काय करतं, विष विरघळतं, त्या बॉडीमध्ये पसरतं. त्याला एक टॉक्झिन गेल्यामुळे हळूहळू पद्धतीने सगळ्या त्याच्या ज्या व्हेजिटेटिव्ह सेल्स आहेत त्या ग्रो होतात आणि किडीला मारतात. हा त्याचा नैसर्गिक पद्धतीने रोल आहे आणि हे नॅचरल स्ट्रक्चर आहे. अशाच पद्धतीने बीटीकेचे क्रिस्टल हे किडीला मारत असतात. आता जर खरंच आपण बघितलं तर मेजरली काय होतंय की ह्या ज्या कीड आहेत म्हणजे अळी असेल, भुंगेरे असेल किंवा फळ खाणारी अळी असेल, या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अळ्या आहेत ज्याला आपण लेडेप्टोरा म्हणतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. तर याच्यामध्ये काय झालंय की सध्या संशोधन खूप मोठं होत चाललं आणि ट्रान्सजेनिक बदलामुळे आपण काय म्हणतो त्याला जेनेटिक बदल किंवा आपण म्हणतो जीएम मॉडिफाईड केलेलं. तर जीएम मॉडिफाईड करून त्याचा काही अशा जर तुम्ही बघितलं तर कापूस सुद्धा बीटी कापूस येतोय, मका सुद्धा बीटी येतोय आणि वांगे सुद्धा बीटी येतात. कारण की शेतकरी बंधूंनो, सगळ्यात जास्त अळीचा प्रादुर्भाव या तिन्ही पिकांचं नुकसान करत असतो. म्हणून बऱ्याचशा सीड्स मध्ये जेनेटिक मॉडिफाईड करून याच्यामध्ये ह्या बीटी केचे काही जेनेटिक इंजेक्ट त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. आणि म्हणून या बीटी असलेले मका असेल, कापूस असेल, तुमचं वांगे असेल, याच्यावरती अळीचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. कारण याच्यामध्ये आपण जेनेटिक मॉडिफाईड केलेलं आहे. तर आता हे सगळं तर आपण समजलं की बीटीके असा आहे, बीटीआय असा आहे, बीटीटी असा आहे. यांच्या स्पेसिस आपण समजून घेतलं, याचा शोध कधी लागला हे समजून घेतलं. पण हे जे आहे हे मार्केटमध्ये कुठे उपलब्ध आहे, तर शेतकरी बंधूंनो टेन्शन घेऊ नका. आनंद ॲग्रो केअर कडे बीटीके
हा वेगवेगळ्या फॉर्म्युलेशन मध्ये उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये तुमचे फॉर्म्युलेशनचे प्रकार आहेत की तुमचं टेक्निकल फॉर्म असेल, टॅल्कम फॉर्म असेल, लिक्विड फॉर्म असेल आणि तुमचं 4K आणि 5G फॉर्म, या पाचही फॉर्म्युलेशन मध्ये तुमचा BTK अवेलेबल आहे. ज्या ठिकाणी समजा तुम्हाला सॉइल मधून द्यायचं असेल तरी तुम्ही देऊ शकता, स्प्रे मधून देऊ शकतात, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला शक्य आहे अशा ठिकाणी तुम्ही स्प्रे करू शकतात. पण शक्यतोवर जर तुम्ही फॉलियर स्प्रे दिला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळतो. जर आता बघा लिक्विड फॉर्म्युलेशन जर आपण बघितलं तर 2 ते म्हणजे 2.5 ते 5 ml त्याचं प्रमाण आहे. तेच जर आपण पावडर फॉर्म मध्ये बघितलं तर त्याचा 1 ते 1.5 ग्रॅमचा डोस आहे. तेच जर आपण कॅप्सूल फॉर्म मध्ये बघितलं तर 20 कॅप्सूल आपल्याला एकरी वापरायचे आहेत. आणि त्यानंतर जर आपण हे सगळं बघितलं, हे वेगवेगळे फॉर्म जरी असले तर त्याच्या मागे लागतं संशोधन. आणि शेतकरी बांधवांना आनंद ॲग्रो केअरचं हे संशोधन तर तुम्हाला माहितीच आहे की जे मी प्रत्येक सेशन मध्ये बोलत असतो की आधुनिक तंत्रज्ञानानुसार आनंद ॲग्रो केअरने वेगवेगळे मशीन्स हे आयात केलेले आहेत, काही मशीन्स भारतातून घेतलेले आहेत. आणि ह्या सगळ्या मशीनसाठी जो लागणारा इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हा इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा आधुनिक पद्धतीने बनवलं आहे. आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर हँडल करण्यासाठी जे PhD डॉक्टरेट मायक्रोबायोलॉजिस्ट, केमिस्ट, त्यानंतर वेगवेगळे इंजिनियर्स लागतात, ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या टेक्निकल मॅनपॉवर ह्या सगळ्या गोष्टी हँडल करत असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी हँडल केल्यामुळे हे वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी वेगवेगळे जे मॅनपॉवर्स आहेत अशा पद्धतीने ते हँडल करतात. आणि म्हणून आनंद ॲग्रो केअरचे प्रत्येक जे उत्पादनं आहेत ज्याला आपण डॉक्टर बॅक्टोज रेंज म्हणतो, हे डॉक्टर बॅक्टोज रेंज उत्तम पद्धतीने तयार होत असतात. म्हणून तर आनंद ॲग्रो केअरचे प्रॉडक्ट मार्केटमध्ये रिझल्ट देतात. याचं कारण की आनंद ॲग्रो केअरनेच इनपुट असे दिलेले आहेत की आपोआप त्याचं आउटपुट हे रिझल्टच्या स्वरूपात आणि कॉस्ट सेव्ह करणार आहे. तसंच शेतकरी बांधवांनो, आपल्या सेवेसाठी आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर प्रायव्हेट लिमिटेड ही शेतकरी बांधवांसाठीच एक लॅब तयार केलेली आहे, ज्याच्यामध्ये तुमचं पाणी परीक्षण असेल, माती परीक्षण असेल, खतांचं परीक्षण असेल, वॉटर होल्डिंग तुम्हाला चेक करायचे असेल, बियाणांची जर्मिनेशन तुम्हाला चेक करायचं असेल, तर या सगळ्या प्रकारच्या टेस्टिंग आपल्या आनंद ॲग्रो केअरच्या आनंद बायोकेम लॅब मध्ये केल्या जातात. आणि सगळ्यात महत्वाचं शेतकरी बांधवांनो, ही जी आनंद बायोकेम लॅब आहे ही NABL मानांकित असलेली लॅब आहे. तसंच शेतकरी बांधवांसाठी फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे शेतकरी बांधवांकडून आम्ही ही एकही रुपया घेत नाही. फक्त तुम्हाला काय करायचंय, प्ले स्टोर वरती लगेच आत्ताच जायचं आहे आणि प्ले स्टोर वरती जाऊन आनंद क्रॉप गुरु नाव सर्च करायचं आहे. आणि आनंद क्रॉप गुरु नावाचं मोबाईल ऍप्लिकेशन आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करायचं आहे. आणि हे जे मोबाईल ऍप्लिकेशन आहे हे हिंदी, इंग्लिश, मराठी, गुजराती या चारही लँग्वेज मध्ये 100 पेक्षा जास्त पिकांची माहिती या ऍप मध्ये उपलब्ध आहे. तर शेतकरी बांधवांनो, खास तुमच्या सेवेसाठी हे आम्ही तयार केलेलं आहे, तर तुम्ही लगेच ते डाउनलोड करून घ्या. तुम्हाला काही प्रश्न असतील, तुमच्या काही अडचणी असतील, त्या ऍप मध्ये टाका. आमची जी काही टेक्निकल टीम आहे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मार्गदर्शन करेल. म्हणून शेतकरी बांधवांनो, तुम्ही आनंद ॲग्रो केअरच्या ज्या काही वेगवेगळ्या फॅसिलिटी आहेत, वेगवेगळ्या शेतकरी बांधवांसाठी चालू केलेल्या ज्या योजना आहेत, या योजनेमध्ये तुमचा सहभाग नोंदवणं तेवढंच मात्र गरजेचं आहे. आणि शेतकरी बांधवांनो, आज आपण जी काही सिरीज चाललेली आहे, या सिरीजच्या माध्यमातून आपण जे कार्य करत आहोत, तर या सिरीजच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करून त्यांचं नॉलेज वाढवण्याचं काम आनंद ॲग्रो केअर व आनंद ॲग्रो केअरची टीम करत असते. तर शेतकरी बांधवांनो, आजचा सेशन जो आहे BTK तो इथेच संपलेला आहे. भेटूया पुढच्या सेशनमध्ये येत्या सोमवारी, कारण आपण या शेतीतील सूक्ष्मवीर या वेब सिरीजच्या माध्यमातून आपण प्रत्येक सोमवारी भेटत असतो शार्प 6:30 वाजता. तर शेतकरी बांधवांनो, भेटूया आपण पुढच्या सोमवारी, ते सुद्धा नवीन प्रश्नासह, नवीन आकर्षक गिफ्टसह. तर मी इथेच थांबतो. तुमचाच एक
शेतकऱ्यांमधला शेतकऱ्यांचा मुलगा शेतकरी पुत्र घनश्याम हेमाडे. धन्यवाद शेतकरी बंधूंनो, धन्यवाद.